नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अफवा आहेत की भरती प्रक्रिया पुढे जाणार आहे। त्याबद्दल आपण एक खुलासा व्यवस्थितरित्या त्या अपडेटची माहिती घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये। संपूर्णपणे व्हिडिओ बघा। अन्याय कोणत्या व्यक्तीवर झालेला आहे का आपल्याला प्रत्यक्ष निदर्शनास येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आरक्षणाबाबतचा हे महत्त्वाचा मुद्दा आहे। जे विद्यार्थी निवड झालेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना निवडीमध्ये शंका वाटते आणि ज्या विद्यार्थ्यांना निवडीसाठी आशा आहे, विथ इंटरव्ह्यू किंवा इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू, याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि टीईटीची आपली नवीनच बॅच चालू झालेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे बॅचमध्ये ऍडमिशन त्यांनी लवकरात लवकर मला संपर्क क्रमांक देतो, त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला आता या परीक्षेमध्ये टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास नसल्यामुळे किती नुकसान झालेलं आहे। आपण आतापासूनच त्या परीक्षेची तयारी केला तरच ही परीक्षा क्रॅक करू शकणार आहात। त्यासाठी आपण सातत्याने न चुकता, म्हणजे हंगामी क्लास नाही आहे आपला, कंटिन्युअसली आपण क्लास घेत असतो। चला मित्रांनो, माझा संपर्क क्रमांक हा 9665484048। कृपया करून मला तुमच्या काही समस्या असतील तरच व्हॉट्सअप करावे आणि सर्व परीक्षेची जेवढी कुठून मिळत असेल परीक्षेची माहिती नक्कीच माहिती काढावी। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा नवीनच व्हिडिओ बघत असाल, तुमचं बीएड कॉलेज आहे, तुमच्या गट आहे किंवा तुमचा एखादा समूह आहे जे की शाळेमध्ये किंवा कुठे, आणि तिथे जर पुण्यामध्ये असेल पॉसिबल, मी तिथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो। तुमचा समूह असेल, 10-12 लोक आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करायचे, सर्व प्रक्रिया समजून सांगायचे आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये कसं यश मिळवायचं याबद्दल काही मार्गदर्शन हवं असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो, या संपर्क क्रमांकावर। काही समस्या असतील तर व्हॉट्सअप करा, कारण त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या समस्या कळून जातील। पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आमचे 10 जण लोक आहेत, त्यांना आम्हाला सर्व माहिती पाहिजे शिक्षक भरतीबाबत, काय असतं, कोणते पुस्तकं वापरायची। तर मी तिथे येऊन, पुण्यामध्ये जर असेल, पुण्यामध्ये मी पॉसिबल आहे, मी पुण्यामध्ये तुमच्या शाळेवर, तुमच्या कॉलेजवर येऊन नक्कीच मार्गदर्शन करणार आहे। कारण हे पूर्ण वर्षभर आपल्याला या टीईटी असेल, सीटीईटी असेल किंवा टेट एक्झाम असेल, याची सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये जागृती करायची आहे। आगामी काळामध्ये शिक्षक दर्जेदार मिळाला पाहिजे, यासाठी आपला हा उपक्रम चालू केलेला आहे। नक्कीच संपर्क करून सांगू शकता। फक्त पुण्यामधल्या शाळेवर मी जाणं शक्य आहे सध्याच्या घडीला, नंतर बाहेरच्या सुद्धा शाळा घेणार आहे टप्प्याटप्प्याने विद्यार्थी मित्रांनो। चला मित्रांनो, बघू आपण तर अपडेट काय आहे। अपडेट जर बघितलं, आरक्षणाचा खूप मुद्दा गाजतोय आणि तुम्ही पण चर्चेत आला असेल। आता सिलेक्ट झालेल्या लोकांना काय म्हणताय की आरक्षणच्या लोकांवर अन्याय झालेला आहे। मला तर वाटत नाहीये खरं रियालिटीमध्ये, पण आपण ते प्रत्यक्ष परिपत्रकात काय त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते पाहणार आहोत। न्यूज बुलेटिन आहे, न्यूज बुलेटिनला सर्व माहिती मिळतेच, तुम्हाला सुद्धा ओपन करता यावं यासाठीच मी तुम्हाला न्यूज बुलेटिन सुरुवातीपासून ओपन करून दाखवतो सातत्याने। कारण काय होतं, विद्यार्थ्यांना सुद्धा ते ओपन करता आलं पाहिजे। महत्वाचे 3-4 मुद्देच आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत। त्यातले महत्वाचे मुद्दे काय म्हटले बघा। मुलाखतीशिवाय पदभरतीच्या दिनांक 25/2/2024 आठवणीतला डेट आहे, रोजी प्रसिद्ध केलेल्या या निवड यादीमध्ये आरक्षित प्रवर्गातील अनेक अभियोग्यताधारक खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत। ज्या अभियोग्यताधारकांनी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे ते त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत। मित्रांनो, हे वाक्य खूप बोलकं आहे, खूप महत्वाचं आहे। आता समजा एखादा कॅन्डिडेट तो जर एसटी कॅटेगरीचा आहे, त्यांनी जर बघा सीटीईटी किंवा टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा त्यांनी आरक्षणामधून पास झालाय। कसा? आरक्षणामधून तो टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा पास झालेला आहे। आता समजा त्याला 83 मार्क आहेत समजा, आणि त्याला आता टेट एक्झाम मध्ये त्याच व्यक्तीला
130 मार्क आहेत, तर तो ओपन मध्ये जाणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. कारण त्यांनी कोणता तरी एक टप्पा आरक्षणामध्येच पूर्ण केलेला आहे. मग तिथे त्यांनी जर ही टीईटी 90 गुणांनी पास केलेली असती तर तो डायरेक्टली विद्यार्थी ओपनच्या जागेवर हक्क सांगू शकतो. लक्षात आलं? हा महत्वाचा मुद्दा तुमच्या जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्ही की म्हणणार की बाबा ओपनचं मेरिट कमी का लागलं, ओपनच्या विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्यात आलं का, ही चर्चासत्र थांबणार नाही मित्रांनो. हो, ओपन हे सर्वांसाठी खुलं आहे मित्रांनो. डोळे उघडपणे पहा, ओपन कास्टच्या जागा सर्वांसाठी खुल्या आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही सीटीटी किंवा टीईटी मध्ये आरक्षण घेतलं असेल आणि टेट मध्ये चांगले गुण असले तरी तुम्ही ओपन मध्ये का गेला नाही, तर तुम्ही इथे आरक्षण मिळवून पास झालात मित्रांनो. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आयुक्त कार्यालयाने याचं त्या स्पष्टीकरण दिलेलं आहे की काय म्हटलंय बघा, निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतला आहे ते त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत. आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत. आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. समांतर आरक्षणानुसार असेल किंवा इतर माहितीनुसार असेल, हे मुद्दे तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. आणि हे याच मुद्द्यावर विद्यार्थी मित्रांनो, याच मुद्द्यावर तुम्हाला काम करायचंय, याच मुद्द्यावर तुम्हाला ठाम राहायचंय की बाबा आपल्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. त्यामुळे भरतीमध्ये अडचण येणार आहे असं जे काही अफवा सुटलेली आहे सध्या, ती अफवा हा मुद्दा जर समजून घेतला किंवा सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालय कुठलेही न्यायालय असू द्या, त्यांना सुद्धा हा मुद्दा त्यांना लगेच लक्षात येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही. त्यामुळे कुठलीही घडामोड करण्या अगोदर त्याची संपूर्ण माहिती घ्या, त्याच्यानंतरच दुसरे पाऊल उचला. भरती प्रक्रियेला अडसर ठरू नका. कारण काय होतं, विद्यार्थी 11-12 हजार लोकांना आता नियुक्त्या भेटतील, त्या सगळ्या थांबवल्या जातील. सर्व लोकांवर अन्याय होईल. आतापर्यंत जो काय अन्याय सहन करत आलेले आहेत त्या लोकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा काळजीपूर्वक विचार करा. फक्त कोर्टाचे डेट असतील, केसचे पेंडिंग असेल, शेवटी हा मुद्दा त्यांनी खरा ठरवणार. कारण एखाद्या टप्प्यावर आरक्षण जर घेतलं असेल तर पुढे सुद्धा आरक्षणच वापरावं लागतं. थोडक्यात तुम्ही पोलीस भरतीचा जर विचार केला तर पोलीस भरतीला सुद्धा अशीच जे काही ग्राउंडचे मार्क, लेखीचे मार्क, त्यानंतर मेरिट अशा पद्धतीनेच लागत असतं. त्यांचं आरक्षण तसंच ठरत असतं. विद्यार्थी मित्रांनो, जे ओपन पेक्षा जास्त मार्क असणारे विद्यार्थी आहेत ते ओपन मध्ये जात असतात. म्हणजे याच्यामध्ये पण तेच आहे. तुम्ही जर एकाच परीक्षेमध्ये ओपन पेक्षा जास्त मार्क घेणारे असाल तर चालत नाही. इथे दोन्ही परीक्षेमध्ये आरक्षणाचा लाभ नाही घेतला तर ती जागा ओपन मध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होते. म्हणून आपल्याला काही महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये ओपनचं मेरिट कास्टच्या तुलनेने कमी दिसून येत आहे. आता हा मुद्दा खरं सांगा, तुमच्या लक्षात आला का? नाही आला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, बुलेटिनवर जावा. आता ओपन केलेल्या व्यवस्थित वाचा, 10-12 वेळेस वाचा, समजून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याला काय करा, समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तुमची पुढली कृती ठरवायची आहे. हे होतं 28 फेब्रुवारीचं महत्वपूर्ण अपडेट. तर फेब्रुवारी महिना सुद्धा संपत आहे, नियुक्त्या भेटत आहेत. प्रत्येक जिल्ह्यांचे वेगवेगळे परिपत्रक काढून कागदपत्र पडताळणी होत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.